नमस्कार, गुड मॉर्निंग। मी आत्ता आहे विजापूर रोड परिसरात, राजेश्वर नगर परिसरात। पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमी पंकज चिंदरकर यांच्या पुढाकारातून पक्षी सप्ताहानिमित्त पक्ष्यांच्या छायाचित्रांचं फिरतं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। काही पक्ष्यांची छायाचित्र मी आत्ता तुम्हाला दाखवतो। ज्येष्ठ पक्षीप्रेमी अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षी सप्ताह साजरा केला जातोय। या निमित्ताने पक्षीप्रेमी पंकज चिंदरकर यांच्या पुढाकारातून सोलापुरात वेगवेगळ्या भागामध्ये पक्ष्यांच्या छायाचित्रांचं फिरतं प्रदर्शन आयोजित केले। सध्या हे छायाचित्र प्रदर्शन विजापूर रोड परिसरात आहे। उद्या आणि परवा म्हणजे एकूणच 12 तारखेपर्यंत हे प्रदर्शन कुठे कुठे असणार आहे। तुम्ही हे प्रदर्शन कोणत्या परिसरात पाहू शकता याची माहिती आत्ता आपण थोड्या वेळात तुम्हाला देणार आहोत। त्याच्यापूर्वी या प्रदर्शनातली छायाचित्र मी तुम्हाला दाखवतोय। खूपच सुंदर, म्हणजे हो अनंत सर, खूपच सुंदर आहे। मी गेल्या अर्धा तासांपासून ही छायाचित्र पाहतोय आणि मग छायाचित्र पाहताना मला एक भावना मनात आली की माणसाने पुढच्या जन्मी काय व्हावं, तर पक्षी व्हावं। मस्त आनंदी सुंदररित्या आयुष्य जगता येतं। कुठल्याही प्रकारचं ताण नाही, कुठल्याही प्रकारचं टार्गेट नाही। पक्ष्यांची ही सुंदर छायाचित्र पक्षीप्रेमी पंकज चिंदरकर यांच्या पुढाकारातून आपल्याला पाहता येत आहेत। विजापूर रोड परिसरात अनेक नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे। 12 तारखेपर्यंत हे प्रदर्शन शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्यापासून 12 तारखेपर्यंत हे प्रदर्शन नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आहे याची माहिती आपण आता टेक्स्टमध्ये सुद्धा देणार आहोत आणि पंकज चिंदरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खूपच सुंदर यातील बरेच पक्षी सोलापुरात दिसतात, त्याचं संवर्धन सुद्धा केलं जातंय। पक्ष्यांचं फिरतं प्रदर्शन आता आपण पाहतोय। खूपच सुंदर मांडणी या ठिकाणी केलेली आहे पक्षी सप्ताहानिमित्त। ओ पंकज सर, पंकज चिंदरकर यांच्याकडून आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊया की उद्या परवा हे प्रदर्शन नेमकं कोणत्या भागात आहे याची माहिती आपण। सर बघा, तोपर्यंत 2 मिनिट का बघून गेलात? पंकज सर, तुमचे सोलापूरकरांच्या वतीने खूप खूप आभार, कारण एक वेगळा उपक्रम तुमच्या पुढाकारातनं होतोय। मला तुम्हाला विचारायचं आहे, उद्या आणि एकूणच 12 तारखेपर्यंत हे कोणकोणत्या ठिकाणी आहे तुम्ही सांगू शकाल का? होय, नक्कीच। आता उद्या आपण हे प्रदर्शन भरवणार आहे अवंती नगरच्या त्या VIP रोडला। बरोबर आहे, म्हणजे जिथं वॉकिंग ट्रॅक लोक जातात, तिथं लोक फिरायला येतात। शक्यतो आपण तिथेच भरवतोय, सकाळी 6 ते सकाळी 9। बरोबर, त्या वेळात लोक घरातून बाहेर फिरायला पडतात, त्यांच्या वेळेनुसार स्वतः बाहेर पडलेले असतात, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना बघायला मिळेल। उद्या अवंती नगरच्या VIP रोडला, सोमवारी बाळे, त्यानंतर आपण होम मैदान आणि महानगरपालिका या ठिकाणी आपण हे प्रदर्शन भरवतो। गेल्या म्हणजे 5 तारखेपासून हे सुरू आहे, तर सोलापूरकरांचं नेमकं काय म्हणणं आहे, कसा रिस्पॉन्स यायला मिळतं? खूप रिस्पॉन्स आहे लोकांना अचानक, कारण आपण सांगत नाही, जे फेसबुकवर आहेत आणि त्यांना कळतं, त्यांना समजतंय,
म्हणजे अचानक आता येताना सकाळ सकाळ एक छान भेट लोकांना मिळते. अगदीच अगदीच अगदी खूप जणांचे आम्ही अभिप्राय घेतले. तुमचं त्याच्यामध्ये- शेड्यूल सध्याचं सांगा मला, म्हणजे रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत तुमच्या गाड्यावर असता, म्हणजे तुमच्या हो, ते तर व्यवसायामध्ये ते व्यस्त आता ते असता तर- आणि पहाटे 4ला उठून तुम्ही याची सगळी होय, 4 तयारी. वाजता घरातून निघतोय बर. आणि लोक 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत यायला चालू होतात. तो त्याच्या आधीच मी सायकलवर तुम्ही ही सगळी छायाचित्र घेऊन होय, निघताय. मूळ कारण काय आहे की याच्यामध्ये ह्या इतक्या निसर्गाच्या साठीचा उपक्रम आहे, तर प्रदूषण वगैरे टाळता यावं आणि हा. सकाळचं माझा पण व्यायाम व्हावा हा. हा उद्देश आहे त्याच्यामध्ये सायकलवर घेऊन जाण्याचा. चांगला रिस्पॉन्स मिळतोय. सगळ्या सोलापूरकरांचे धन्यवाद. आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. येस. आणि शासनाने जो उपक्रम यावर्षी चालू पक्षी केलेला आहे, सप्ताह जाहीर केलाय. पक्षी सप्ताह, त्याला लोकांचा हा प्रतिसाद आहे. आपण खरंय नागरिक खरंय. आहे, एक वेगळा उत्साह जाणवतो या आठवड्यामध्ये. आणि सगळ्या लोकांमधून पण उत्साह जाणवते. लहान मुलं येत आहेत, म्हातारी माणसं येत आहेत, तरुण येत आहेत. बघितलं. सगळ्यांना खूप मजा वाटते बघून आणि वेगळं अचानक सरप्राईज मिळते त्यांना. येस. धन्यवाद. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे आभार. मित्रांनो, पुढं कुठं कुठं हे प्रदर्शन होणार आहे याची माहिती आपण सांगितलेली आहे. टेक्स्टमध्ये सुद्धा आपण ते देणार आहोत. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली मी नंबर सुद्धा जोडतो, त्या क्रमांकावर तुम्ही फोन करून माहिती घेऊ.